नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आप पोलीस भरती 2025 याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये आणखी 3 घटकांमार्फत आपली लेखीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, यामध्ये एक परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेलं आहे। तर या परिपत्रकानुसार नवीन एक्झाम दिनांक पण या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे। तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर काल 3 घटकांमार्फत आपला कट ऑफ जाहीर केलेला होता आणि जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली होती। यामध्ये सोलापूर बॅट्समन, सोलापूर शहर आणि पुणे लोहमार्ग। जर तुम्ही या 3 याद्या पाहिल्या नसेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला 3 याद्या पाहायला मिळणार आहे। तर आता आणखी 3 घटकांमार्फत आपली लेखीसाठी पात्र यादी जाहीर केलेली आहे आणि त्याचा कट ऑफ पण जाहीर केलेला आहे। तर बघा हा कट ऑफ कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, धुळे जिल्हा पोलीस यांच्या मार्फत वर्गनिहाय कट ऑफ जाहीर केलेला आहे। ठीक आहे, खुला कट ऑफ कशा प्रकारे लावण्यात आलेला तुम्ही चेक करू शकता। 41 पुरुष, महिला 41, SC 28 पुरुष, महिला 26, ST पुरुष 36, महिला 36, विज पुरुष 37, महिला 37, भजब पुरुष 35, महिला 31, भजक सर्वसाधारण पुरुष 39, भजड पुरुष 39, महिला 35, ECBC 26 आणि EWS 25 हा धुळेचा कट ऑफ। मित्रांनो, धुळेसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आणि जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल तुम्ही 28 फरवरी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता। ठीक आहे, संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची। चेस नंबर दिलेला, ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, महिला पुरुष, ठीक आहे, कॅटेगरी आणि मैदानी चाचणीमध्ये मिळालेले मार्क्स। यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी SCचा कट ऑफ लागलेला आहे पुरुष 34, महिला 26, ST पुरुष 32, महिला 26, विज पुरुष 36, महिला 31, भजब पुरुष 32, महिला 30, भजग पुरुष 34, महिला 30, भजड पुरुष 33, विमाप्र पुरुष 35, OBC कट ऑफ या ठिकाणी कमी लागलेला 25 लागले OBCचं, महिला 26, EWS पुरुष 32, महिला 28, ECBC पुरुष 32, महिला 28, नंतर EWS पुरुष 25, महिला 27 आणि ओपन कॅटेगरी पुरुष 41, महिला 41। ठीक आहे मित्रांनो, 53 या ठिकाणी जागा होत्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसचा। ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसचा कट ऑफ आपण पाहिलेला अगोदर। 53 जागेसाठी भरती होती आणि त्यापैकी किती विद्यार्थी पात्र झालेले हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। राखीव म्हणजे कॅटेगरीनुसार पात्र यादी जाहीर केलेली ओपन, नंतर अराखीव, ओपन। ठीक आहे, ही कॅटेगरीनुसार यादी चेक करून घ्यायची। तर बघा मित्रांनो, नंतर बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 174 जागेसाठी भरती निघालेली होती। जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, ती व्यवस्थित चेक करून घ्यायची। 174 जागेसाठी एकाच दराप्रमाणे विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे लेखीसाठी। नंतर जळगाव पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024-25 याचा कट ऑफ पण या ठिकाणी जाहीर केलेला आहे। या ठिकाणी 171 जागा होत्या जिल्हा पोलीस जळगाव पोलीस शिपाईसाठी आणि त्याचा जे विद्यार्थी पात्र झालेले संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे, ती व्यवस्थित चेक करून घ्यायची। ठीक आहे, बघा मित्रांनो, ठाणे पोलीस मार्फत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे पोलीस भरती प्रक्रिया चालू असून 10 मार्च किंवा 12 मार्च रोजी पोलीस भरती परीक्षा घेण्याचे नियोजित असल्याने ठाणे शहर मार्फत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये म्हटलं आहे 10 मार्च किंवा 12 मार्चला लेखी परीक्षा घेण्याचे नियोजित करण्यात आलेलं आहे। अगोदर तारीख आपण 14 मार्च ऐकलेली होती, या ठिकाणी आता 10 मार्च आणि 12 मार्च यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे घटकानुसार या ठिकाणी लेखी परीक्षा होणार की नाही होणार आता आपल्या वेळेवरच माहिती पडते। मित्रांनो, लक्षात ठेवायचं 14 मार्च पर्यंत तुमची एक्झाम या ठिकाणी 100% होऊ शकते काही घटकामार्फत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला लेखीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी जर तुम्हाला संबंधित घटकामधून डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं गुगलवर सर्च करावं लागेल। ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं गुगलवर सर्च करायचं। असं सर्च केल्याबरोबर असं तुमच्याकडे पेज ओपन होणार आहे। तर नंतर मग खाली यायचं। खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल जाहीर। तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी क्लिक करावं लागेल। ठीक आहे, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे लिंक आहे
या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, संपूर्ण पोलीस भरतीची जी वेबसाईट आहे या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला. मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, नागपूर शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, लोहमार्ग मुंबई, ठाणे ग्रामीण संपूर्ण जे अपडेट आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यावर तुम्ही क्लिक करून आपली जी यादी आहे चेक करू शकता, निकाल चेक करू शकता. आपण जे आता निकाल पाहिलेले आहे, ठीक आहे, समजा आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा निकाल या ठिकाणी चेक केलेला आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, क्लिक हिअरवर जे क्लिक करावं लागेल. तर क्लिक केल्याबरोबर संपूर्ण वेबसाईट ओपन होणार आहे. तर या ठिकाणी बघा, पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवाराची तात्पुरती यादी. तात्पुरते काऊन म्हटलेलं आहे, जर विद्यार्थ्यांनी काही आक्षेप घेतले तर त्या यादीमध्ये बदल करून त्यामध्ये अपलोड करू शकता. म्हणून आणि इतरही काही जर तुम्हाला निकाल पाहायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी पीडीएफचा तुम्हाला लोगो दिसत आहे, यावर क्लिक केलं हे जी पीडीएफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये ऑफ डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही जिल्ह्याची माहिती या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे, समजा तुम्हाला नागपूर ग्रामीणचं चेक करायचं असेल, या ठिकाणी क्लिक हिअरवर क्लिक करायचं. नागपूर ग्रामीणची पूर्ण वेबसाईट ओपन होणार आहे आणि ओपन झाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण निकाल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की कोणत्या घटकामार्फत आपली लेखी चाचणीसाठी यादी जाहीर केलेली आहे आणि त्याचा कट ऑफ पण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि ठाणे शहर मार्फत आपले एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे. या परिपत्रकानुसार 10 मार्च किंवा 12 मार्च एक्झाम नियोजित यांनी केलेली आहे. आणि तुम्हाला यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची असते, कशा प्रकारे तुम्ही आपला निकाल चेक करू शकता, याची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.